तर बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य रॅली निघाली आहे। थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील निर्णायक इशारा सभा घेणार आहेत। आजच्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील आंदोलनाची आपली पुढची दिशा जी आहे ती स्पष्ट करतील। आता चर्चा नको, फक्त आरक्षण हवं असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय। ही थेट दृश्य आपण पाहतोय बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य दिव्य अशी रॅली। हजारोंच्या संख्येने आलेले मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाले। संपूर्ण हा परिसर असा भगवामय झालेला आहे। तर 24 तारीख ही सरकारला दिलेला अल्टिमेटमची तारीख आहे। फटाके बंद करा, फटाके वाजवायचे थांबवा, मोठा फटाका फुटणार आहे, छोटे छोटे फटाके बंद करा, छोटे फटाके वाजवायचे बंद करा। तर मनोज जरांगे पाटील यांची आज ही सभा होते। या सभेमध्ये ते आपली पुढची दिशा ठरवणार आहे। 24 तारखेचा अल्टिमेटम आहे, म्हणजे उद्याचा अल्टिमेटम आहे। अशा वेळेला सरकारकडून अद्याप काहीही सांगण्यात आलं नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। तर सरकारकडून 2 वेळा शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटले, त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला। आज सकाळी देखील मंगेश चिवटे आणि बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती। सरकारचा निरोप त्यांना दिला होता। मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या सगळे सोयरे या शब्दांवर ठाम आहेत। सरकारने सरसकट नको, तर आता सगळे सोयरे हा आपला शब्द पाळावा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। आज आपण आपली पुढची दिशा ठरवणार असा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देताना म्हटलंय। बीडमध्ये 100 एकरवर जरांगे यांची ही विराट सभा होती। सभेला झालेली प्रचंड गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय। तर 200 जेसीबी मधून मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। सभेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना 2 ते 3 तास या ठिकाणी लागले। तर सभेसाठी 1800 पोलीस आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त आहे। तसेच अशा प्रकारे एकूणच या संपूर्ण परिसरावर नजर देखील ठेवली जाते। हेलिकॉप्टर आलेले, दोन्ही ड्रोन खाली घ्यावेत, आपल्याला विनंती आहे, पाठीमागे पुढे येण्यासाठी आपण रस्ता द्यावा विनंती आहे। तर मनोज जरांगे पाटील आज आपल्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे। सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी करण्यात आलेली होती। मनोज जरांगे पाटील यांची ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी हेलिकॉप्टर देखील इथे अशी घेट्या घालताना आपल्याला पाहायला मिळते। ड्रोन कॅमेरा तात्काळ खाली घ्या, नाही तर कारवाई करण्यात येईल। ड्रोन कॅमेरे खाली घ्या तात्काळ। छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ। तर मनोज जरांगे पाटील यांची ही रॅली अगदी या ठिकाणी पुढे सरकत असताना तर त्यांच्यावर जिथे जाईल तिथे असा फुलांचा वर्षाव केला जातो। इथे पोहोचण्याच्या आधी जवळपास 200 जेसीबींमधून मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आलेली होती।